नमस्कार मित्रांनो, युनिव्हर्सल फाउंडेशनच्या मॅपिंग सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आपण मॅपिंग बघतोय. आता कोणती मॅपिंगची सुरुवात करताना आपण जो पण मॅप बघणार आहे तो आपण अँटी क्लॉकवाईज बघणार आहे, म्हणजे घड्याळाच्या दिशेने आपल्याला मॅप पाठ करायचा आहे. तर आपण आता पाकिस्तानपासून स्टार्ट करणार की पाकिस्तानला कोणकोणत्या आपल्या राज्यांच्या सीमा टच होतात. त्याच्यात बघा, पहिलं तुमचं गुजरातपासून स्टार्ट करायची. गुजरात आहे, त्याच्यानंतर राजस्थान आहे, त्याच्यानंतर पंजाब आहे, त्याच्यानंतर काश्मीर आहे आणि लडाख आहे. म्हणजे 5 जे राज्य आहे ते पाकिस्तान सोबत बॉर्डर शेअर करतात. लक्षात ठेवायचं बघा कसं करायचंय. गुजरात, राजस्थान, पंजाब, काश्मीर, लडाख. गुजरात, राजस्थान, पंजाब, काश्मीर, लडाख. ओके. त्याच्यानंतर अफगाणिस्तानला एकाच राज्याची सीमा लागते. ते राज्य तुमचं लडाख आहे, बरोबर. इथे एक लक्षात ठेवायचं की जम्मू आणि काश्मीरची बॉर्डर फक्त पाकिस्तान सोबत लागते, चायना सोबत लागत नाही. आधी 2019च्या आधी ते जम्मू आणि काश्मीर आणि लडाख एकत्र असल्यामुळे तसं होतं, तर ते आता नाही. त्याच्यानंतर तिसरा देश बघा, चायना. चायना सोबत कोणकोणत्या राज्यांची सीमा लागते, तर लडाख पासून स्टार्ट करायचं आहे. लडाख, ओके. त्याच्यानंतर हे हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर उत्तराखंड आहे बघा. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओके. त्याच्यानंतर इकडे या सिक्कीम, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश. म्हणजे 5 राज्य आहे जे चायना सोबत बॉर्डर शेअर करतात. लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. ओके. त्याच्यानंतर बघा, नेपाळ सोबत कोणकोणत्या राज्यांच्या सीमा लागतात, तर उत्तराखंड आहे, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बेंगॉल आहे. इथं एक लक्षात ठेवायचं की वेस्ट बेंगॉलची बॉर्डर ही नेपाळ सोबत लागते आणि शेवटचं तुमचं सिक्कीम आहे. तर बघा परत एकदा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम. ओके. त्याच्यानंतर भूतान सोबत कोणकोणत्या राज्यांची सीमा लागते, तर सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल. सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश. ओके. त्याच्यानंतर बघा, म्यानमार सोबत 4 राज्यांची सीमा लागते. त्यात अरुणाचल प्रदेश पासून स्टार्टिंग करायची. अरुणाचल प्रदेश, नंतर नागालँड, नंतर मणिपूर आणि नंतर मिझोरम. बघा, अरुणाचल, नागालँड, मणिपूर, मिझोरम. अरुणाचल, नागालँड, मणिपूर, मिझोरम. ओके. या 4 राज्यांची सीमा म्यानमार सोबत लागते. त्याच्यानंतर बघा, बांगलादेश सोबत आपली ही बघा, आपण इथं बघतोय की सर्वात जास्त सीमा आपली बांगलादेश सोबत आहे, जो की या वर्षाच्या कंबाईन ग्रुप बीच्या पेपरचा क्वेश्चन पण आहे. सर्वात जास्त बॉर्डर कोणासोबत आहे, तर बांगलादेश, बरोबर. तर बांगलादेशला कोणकोणते राज्य लागतात ते बघू. सुरुवात आपण परत घड्याळाच्या दिशेने करायचे. पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर आसामचा बघा, इथं थोडासा भाग आहे आसाम, नंतर मेघालय आहे, नंतर कोणतं आहे त्रिपुरा आणि मिझोरम. ओके. इथं मिझोरम लक्षात ठेवायचं की मिझोरमची बॉर्डर ही बांगलादेश आणि म्यानमार दोघांसोबत लागते. तर परत एकदा आपण बघू, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. परत इकडून बघू आपण, पहिल्यापासून स्टार्ट करू. पाकिस्तान सोबत बघा, गुजरात, राजस्थान, त्याच्यानंतर पंजाब, काश्मीर आणि लडाख. नंतर अफगाणिस्तान सोबत आहे तुमची लडाख फक्त. त्याच्यानंतर चायना सोबत बघा कोणकोणते राज्य आहे, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, त्याच्यानंतर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश. ओके. त्याच्यानंतर बघा, नेपाळ सोबत कोणकोणत्या राज्यांची सीमा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, नंतर पश्चिम बंगालची इथं ही बॉर्डर, याला सिलिगुडी कॉरिडॉर किंवा चिकन नेक असंही म्हणतात, जे आपण प्राकृतिक भूगोलामध्ये बघणार आहोत. आणि शेवटचं सिक्कीम आहे. ओके. त्याच्यानंतर भूतानला बघा कोणकोणत्या राज्यांची सीमा लागते, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम आणि अरुणाचल प्रदेश. ओके. त्याच्यानंतर म्यानमारला बघा, अरुणाचल प्रदेश, त्याच्यानंतर नागालँड, मणिपूर आणि मिझोरम. ओके. आता सर्वात जास्त सीमा आपली भारताची कोणासोबत शेअर होते, तर बांगलादेश सोबत. तर तिथे कोणकोणती राज्य आहे, पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर आसामचा हा थोडासा मी तुम्हाला भाग सांगितला, बरोबर. त्याच्यानंतर हा थोडासा भाग, त्याच्यानंतर मेघालय, त्याच्यानंतर त्रिपुरा आणि नंतर मिझोरम. ओके. तर हे तुमचे सर्व देशांसोबत लागणारे सीमा आणि राज्य झाले. धन्यवाद.